हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय 2023मध्ये विचारलेला SPPU मधला प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जो की कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनवरती म्हणजेच PDF वरती आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनवरती. तर देताना त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला PDF दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये एक अननोन आहे. ओके, f(x) इज इक्वल टू kx मल्टिप्लाइड बाय 2 - x, वेअर 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. ओके, 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. ओके, आणि त्यांनी विचारलेलं आहे व्हॉट इज के, दॅट इज अननोन, व्हॉट इज मीन अँड व्हॉट इज व्हेरियन्स. आता PDFची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. बाय द प्रॉपर्टी ऑफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन वी नो दॅट इंटिग्रेशन फ्रॉम -∞ to ∞ of f(x) is equal to 1. That is total probability all over the real numbers is 1. So -∞ to ∞ kx into 2 - x dx. Actually इथं dx हवा आहे. ओके, बाय मिस्टेक ते राहिलं आहे. सो dx is equal to 1. After integrating it you are getting 1. Okay, so after integrating this is the function given on -∞ to ∞. दिलेलं जे फंक्शन आहे ते -∞ to ∞ वरती दिलेलं आहे का? नो, इट इज डिफाईन्ड ऑन 0 to 2 ओनली. बरोबर, म्हणजे बाकी ठिकाणी सगळीकडे ते 0 आहे. बरोबर, सो यू हॅव टू शॉर्टलिस्ट दॅट रेंज. इन्स्टेड -∞ to ∞ वी विल हॅव 0 to 2, कारण फंक्शनच इथं डिफाईन केलेलं आहे. बरोबर, kx into 2 - x dx is equal to 1. So for integration we should multiply kx inside. So 2kx minus kx square dx is equal to 1. Now the integration of x is x square by 2. So 2k into x square by 2 minus k into x cube by 3. Since k and 2k are constants, we keep them as it is. Okay, 0 to 2 is equal to 1. So finally it is kx square minus kx cube divided by 3 from 0 to 2 is equal to 1. After putting x is equal to 2, you will get 4k minus 8k divided by 3 minus 0, कारण लोअर लिमिट 0 आहे. सो दोन्हीकडे x इज इक्वल टू 0 टाकला तर दोन्ही टर्म्स 0 होतील. सो इट इज इक्वल टू 1. ओके, सो 4 3s are 12, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागेल. 12k minus 8k divided by 3 is equal to 1. So 4k is equal to 3, shifting 3 on right hand side. So k is equal to 3/4. ठीक आहे, k ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्हाला काय विचारलं आहे? मीन विचारलेलं आहे. सो फॉर मीन वी शुड डिटरमाइन f(x) फर्स्ट. ओके, f(x) जो आहे त्याच्यामध्ये k ची व्हॅल्यू टाकून घ्या. रिक्वायर्ड व्हॅल्यू जी आहे k ची ती 3/4 आहे. सो 3/4 इंटू x इंटू ब्रॅकेट 2 - x. ओके, सो इट इज इक्वल टू 3/2x minus 3/4x square. सो दिस इज युअर फंक्शन f(x). आता सेकंड पार्टमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर एक्सपेक्टेशन विचारलं आहे. मीन विचारलं आहे म्हणजेच एक्सपेक्टेशन विचारलेलं आहे. ओके, सो मीन ऑफ द रँडम व्हेरिएबल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इज इक्वल टू E(x). तर कंटिन्युअससाठी काय फॉर्म्युला असतो, तर तो असतो 0 to 2 ऑल ओव्हर द रेंज. जिथं फंक्शन डिफाईन केलेलं आहे PDF, त्या रेंजवरती तुम्हाला इंटिग्रेट करायचं. कोणाला? x इंटू f(x)ला. बरोबर, सो इथं x इंटू f(x) इज, व्हॉट इज युअर f(x)? इट इज 3/2x minus 3/4x square dx. So finally it is 0 to 2 3/2x square minus 3/4x cube dx. So on integrating we will get 3/2 x cube divided by 3 minus
एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 2+1 डिवायडेड बाय 2+1 म्हणून x³ 3 -3/4 x³ इंटिग्रेशन एक्स रेज टू 3+1 डिवायडेड बाय 3+1 म्हणजेच काय इन द नेक्स्ट स्टेप इट इज फ्रॉम 0 to 2. ओके सो इट इज 3 कॅन्सल होईल x³ डिवायडेड बाय 2 minus 4 4s are 16, so 3x raised to 4 divided by 16, putting x is equal to 2 and 0. Okay, so x³ that is 2³ is 8 by 2 is 4 minus x raised to 4 that is 2 raised to 4 2 raised to 4 is 16 cancel होईल. So इथं फक्त 3 उरलं -0, so 4 minus 3 is 1. So what is your mean in this case? Mean is equal to 1, that is E of x is equal to 1. Okay, next is variance. Now variance, last thing is variance. Variance is equal to, जसं आपण डिस्ट्रीब्युशन्समध्ये केलेलं आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन्समध्ये वगैरे त्याच पद्धतीने व्हेरियन्स काढायचं आहे. फक्त E(x²) E(x) म्हणजे मीन असतो बरोबर, तर E(x²) घ्यायचं तिथं मायनस E(x²) E(x) ब्रॅकेट स्क्वेअर. E(x) ऑलरेडी तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे, आता तुम्हाला काढायचं आहे E(x²). सो इट इज इक्वल टू सेम जसं आपण E(x) काढतो तर E(x)च्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, जिथं x होता तिथं x² करायचं बस, दॅट्स इट. सो इथं काय येणार 0 to 2, या केसमध्ये तुमची रेंज आहे 0 to 2, x² इंटू द फंक्शन इट सेल्फ. व्हॉट इज युअर फंक्शन f(x) आपण सॉर्ट केलेला तो काय होता 3/2x - 3/4 x². सो 3/2x minus 3/4 x² dx. So it is equal to 0 to 2 x² into x is x³, so 3/2 x³ minus 3/4 x raised to 4 dx. Okay, using the same formula for integration, 3/2 is constant, keep it as it is. x³ से इंटीग्रेशन x raised to 4 divided by 4 minus 3/4 as it is, x raised to 4 से इंटीग्रेशन x raised to 5 divided by 5. सिम्पली काय करायचं आहे, पॉवर एकने इन्क्रीज करायची आणि डिनॉमिनेटरला सेम पॉवर घ्यायची बरोबर, 0 to 2. So it is 3/2, x raised to 4 is 2 raised to 4, it is 16/4 minus 3/4 into 32/5. Okay, it is 32/5, x raised to 5 that is 2 raised to 5 is 32 minus 0. Okay, so finally it is 4 4s are 16, 4 8s are 32. Okay, so 3 4s are 12, 12/2 minus 8 3s are 24 divided by 5. So again it is 12 5s are, or you can simplify 12/2 as 6. 12/2 is 6 minus 24/5, keep it as it is. So taking cross multiplication, 6 5s are 30, 30 minus 24 divided by 5. So it is 30 minus 24 is 6. So 6/5. So what is your variance? It is 6/5. Actually variance is not 6/5. E(x²) is 6/5. ओके, E(x²) ची व्हॅल्यू काढली आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचं. तर व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूयात 6/5 मायनस E(x)चा स्क्वेअर असतो. E(x) काय आहे, E(x) इज 1, सो 1चा स्क्वेअर म्हणजे 1. सो 6/5 minus 1 is 6 minus 5 divided by 5. So it is equal to 1/5. So variance of x is 1/5. हा पण खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. मे बी
यावर्षी पण यावरती प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, मीन, व्हेरियन्स किंवा कधी कधी फाइंड द व्हॅल्यू ऑफ के या टाईपचे प्रॉब्लेम्स असू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर तुमचे काही स्पेसिफिक डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. थँक्यू.